नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय मग कशा आहात? अभ्यास करतायत ना? 100% अभ्यास हा करायलाच पाहिजे. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास बद्दल. सो ॲट व्हेरी फर्स्ट इन द बिगिनिंग आपण सगळ्यात पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करू की ॲटम्स कशाला म्हणायचं, मॉलिक्युल्स कशाला म्हणायचं. तर बाळांनो, ॲटम मीन्स व्हॉट? द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर और वी कॅन से दॅट एलिमेंट. ओके. आणि ज्यावेळी हे दोन किंवा दोन पेक्षा जास्तीचे ॲटम्स एकत्रित येतील इन द फिक्स रेशो प्रोपोर्शन, नो डाऊट ज्यावेळेस ॲटम्स कंबाईन होणार ते ऑलवेज एका फिक्स रेशो प्रोपोर्शन मध्येच कंबाईन होतील, तो त्याला म्हटलं जाईल मॉलिक्यूल. मग सर मॉलिक्यूल जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम्स कंबाईन होऊन फॉर्म होत असतील तर कंपाऊंड मध्ये काय होणार आहे? तर बाळांनो, कंपाऊंड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त, 2 or more than 2 बट डिफरंट ॲटम शुड बी कंबाईन इन अ फिक्स्ड केमिकल रेशो. पॉइंट समजतोय? ॲटम म्हणजे काय सांगितलं? स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर. when 2 or more than 2 atom combines in a fixed ratio proportion, then we called it as a molecule. And in case of compound, the combining two atoms must be different. Okay. So in the next part, आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं, मॉलिक्युलर मास कशाला म्हणायचं. तर एकदम सिंपल आहे बाळांनो, सुरुवातीपासून आपण स्टडी करत आलेलो आहे की ॲटॉमिक मास, ॲटम मध्ये कोण कोण प्रेझेंट असतात बाळांनो? पटपट. व्हेरी गुड. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. सो इन द प्रिव्हियस क्लासेस वी हॅव डिस्कस ॲटॉमिक मास म्हणजेच काय सांगितलं होतं? मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन, और वी कॅन से दॅट नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. अरे यस और नो? सो इन दिस केस आता इथे एक कंडिशन बघा, नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन मिळून ॲटॉमिक मास बनणार आहे. जसं की जर ऑक्सिजन घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि मास नंबर किती येणार आहे? 16 येणार आहे. याच्यामध्येच आपण काय सांगत होतो की ऑक्सिजन मध्ये प्रोटॉन 8 आहेत आणि न्यूट्रॉन पण 8 आहे. सो नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे ऑलवेज कसे असणार आहेत? कसे असणार आहेत? फिक्स होल नंबर मध्ये असतील. करेक्ट. बट जर तुम्ही क्लोरीनचा मास बघितला तर क्लोरीनचा मास आपण लिहित असतो 35.5. मग इथे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स हे फ्रॅक्शन मध्ये पॉसिबल आहेत का? नाही. याच बद्दलचं डिटेलिंग पण आज आपण या लेक्चर मध्ये बघणार की हे 35.5 कसा. बाळांनो, याला म्हटलं आता ऍव्हरेज ॲटॉमिक मास. मग ऍव्हरेज ॲटॉमिक मास काय असतं, ते कॅल्क्युलेट कसं केलं जातं, याच्याबद्दल आपल्याला या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये स्टडी करायचंय. सो ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस, सगळ्यात पहिल्यांदा त्यांची डेफिनेशन लिहून घेऊ. डेफिनेशन इज जनरली इन टर्म्स ऑफ कार्बन 12 आयसोटोपच्या बेसिस वरती डिफाइन केलं जातं त्याला. सो इन द डेफिनेशन the smallest indivisible particle of an element is called, एक मिनिट, the smallest indivisible particle of an element or we can say that matter is called as atom. मग मॉलिक्यूल म्हणजे काय सांगितलं? aggregate of 2 or more atoms in a definite composition which held together by a chemical bond. So atomic mass means what? In the present system, IUPAC system मध्ये जे मी मगाशीच बोललो तुम्हाला की mass of an atom carbon 12 as the standards, this was decided in 1961 by IUPAC. जसं आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये पण हा वर्ड ऐकलेला असेल, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जे डिझाईनच कशासाठी केलं गेलं की युनिफॉर्मिटी असायला पाहिजे मेजरमेंट मध्ये पण, त्यासाठी. So the atomic mass of carbon 12 is assigned as 12.00. So atomic mass unit or we can say that AMU. काही ठिकाणी फक्त U पण लिहिलेलं असतं, that is unified mass. Okay. So next, atomic mass unit or AMU is defined as the mass exactly equal to 1/12 of the mass of one carbon 12 atom. Mass of one carbon 12 atom. मुलांना बघा, इथे बघितल्यानंतर बराच वेळेस कन्फ्युजन होतं, पण याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय? एक कार्बन ॲटम आहे ज्याचा मास किती आहे? 12 ग्राम आहे. सो याचा जर 1/12 पार्ट घेतला इज इक्वल्स टू 1 AMU, जे आपण हायड्रोजनचा मास घेत असतो, 1 ॲटॉमिक मास युनिट ऑर युनिफाईड मास.
एक्झॅक्टली 1 AMU 1/12 इज इक्वल टू मास ऑफ कार्बन ॲटम, जे तुम्हाला इथे सांगितलं. मग 1 AMU ची व्हॅल्यू किती येते? 1.66 into 10 to the power minus 24 gram. Presently, instead of AMU, unified mass has now been accepted as an unit of atomic masses. It is also called Dalton and its symbol is small u or capital D small a. Okay. Now, जे मगाशी आपण सांगितलं होतं की क्लोरीनचं मास 35.5 आलेलं होतं, तर ते कशामुळे येत होतं? तर इट इज ड्यू टू द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय असतं? So the atomic mass of an element which exists as a mixture of two or more isotopes is the average atomic masses of its isotopes. This is called as average atomic masses. मग बाळांनो इथे एक टर्म आलेली आहे आयसोटोप. आयसोटोप म्हणजे काय? असे सबस्टन्सेस ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असेल बट मास नंबर डिफरंट असेल, अशा सगळ्या इलेमेंट्सला किंवा त्याच्या फॉर्म्सला आपण आयसोटोप्स म्हणत असतो. तो सध्याच्या पार्टला इतकं लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक नंबर सेम असेल, मास नंबर डिफरंट असेल, त्याला म्हटलं आता आयसोटोप. ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे इलेमेंट पण काय बाळांनो? सेम. ओके. सो फॉर्म्युला काय त्याच्यासाठी? सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला, याच्यावरती सीईटी वरती एखादा क्वेश्चन बघायला मिळतो. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू सम ऑफ आयसोटोपिक मास मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज अबंडन्स डिवायडेड बाय 100. याचा अर्थ काय होतो किंवा याला काय एक्सप्लेन करायचंय ते सांगतो, इकडे लक्ष द्या. जर सपोज आपल्याला इथे दिलेला आहे कार्बन 12 आयसोटोप दिलेला आहे, त्याचं पर्सेंटेज अबंडन्स दिलेलं आहे सपोज 98%, आणि कार्बन त्याचा आयसोटोप दिलेला आहे कार्बन 13, त्याचे पर्सेंटेज अबंडन्स दिले सपोज 2%. एक एक्झाम्पल घेतलेले. सो इथे जे म्हटलेलं आहे सम ऑफ आयसोटोपिक मास, सपोज मग आयसोटोपिक मास जर 12 असेल इंटू पर्सेंटेज अबंडन्स, सो 12 into 98 प्लस दुसरा कोणता आहे 13 into 2 डिवायडेड बाय 100. अशा पॅटर्नने काढलं तर आपल्याला काय मिळणार? त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळणार आहे. ओके. सो नेक्स्ट वन इज मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युलर मास काय असतं ते बघून घेऊ. मॉलिक्यूल बद्दल काय सांगितलं रे, आठवतंय का? मॉलिक्यूल मीन्स व्हॉट? इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजेच CH4 हा एक मॉलिक्यूल आहे. मग CH4 चा मॉलिक्युलर मास काय होईल बाळांनो? तर कार्बन आणि हायड्रोजन. CH4 मध्ये कोण कोण प्रेझेंट आहे? कार्बन आणि हायड्रोजन. सो कोण कोण प्रेझेंट आहे ते ॲटम्स आधी लिहून घ्यायचे. किती प्रेझेंट आहेत? कार्बन 1 आहे, हायड्रोजन 4. एका कार्बनचा मास किती? 12 ग्राम. एका हायड्रोजनचा मास किती? 1 ग्राम. सो 12 into 4, 12 1 into 4 is 4. टोटल किती झालं? 16. सो 16 इज द मॉलिक्युलर मास ऑफ CH4. म्हणजेच काय सांगितलं की मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असलेल्या इंडिव्हिज्युअल ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची जर आपण ऍडिशन केली तर ते इक्वल टू काय असणार आहे? मॉलिक्युलर मास असणार आहे. तो सेम पॅटर्न मध्ये molecular mass of a substance is the sum of average atomic masses of all the atoms of an element which constitutes the molecule. अब असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. फॉर्म्युला मास. आता मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास मध्ये काय डिफरन्स आहे ते बघा. द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. म्हणजेच बाळांनो मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास वन अँड द सेम. कॅल्क्युलेशन्सला फॉर्म्युला मास किंवा मॉलिक्युलर मास फाइंड आउट करताना प्रोसिजर सेम करायची आहे, पण फॉर्म्युला मास कधी यूज केलं जातं? सच आयोनिक कंपाऊंड्स इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास. कधी जर दिलेला कंपाऊंड आयोनिक असेल तर त्या केसमध्ये आपण मॉलिक्युलर मास म्हणण्याच्या ऐवजी फॉर्म्युला मास म्हणतो. मग सर त्याला मॉलिक्युलर मास म्हटलं तर काय अडचण आहे का? काय अडचण नाही. आपल्याला वन अँड दी सेम आन्सर दोघांचंही सेमच येणारे, प्रोसिजरही सेमच फॉलो करायची. तो आता आपण हे ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास बद्दल जे जे काही स्टडी केलं त्याच्याबद्दलचं डिस्कशन जरा बघून घेऊ. तो इथे ऑलरेडीच ग्रीन झालेले, ठीक आहे असू द्या. 1 AMU ची व्हॅल्यू किती आली ती मुलांनो? किती आली रे? 1.66 into 10 to the power minus 27 kg. So the molecular mass of C6H5Cl. आता इथे जरी आन्सर दिलेला असेल तरी आपण सॉल्व्ह करून घेऊ. C6H5Cl दिलेले. तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? प्रत्येक दिलेले ॲटम्स कोणते कोणते आहेत ते मार्क करा पहिले. तो कार्बन किती आहेत? 6 आहे. हायड्रोजन किती आहेत? 5 आहेत. क्लोरीन किती आहे? 1 आहे. एका कार्बनचा मास 12, एका हायड्रोजनचा मास 1, एका क्लोरीनचा मास किती आहे? 35.5.
5. So 12 6 is 72. 5 1 is 5. 35 into 1 is 35.5. करेक्ट. तो याला जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येईल 0.5 ॲज इट इज राहील. इकडे किती होतील 5 5 10 10 प्लस 2 12 1 कॅरी 11 112.5. सो करेक्ट आन्सर इज 112.5. तर बघा मुलांनो, आताच्या पार्ट मध्ये आपण जी कन्सेप्ट बघितली, काय काय बघितलं? ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास और फॉर्म्युला मास. सो ॲटॉमिक मास साठी ॲटम म्हणजे काय सांगितलं, फास्ट मध्ये रिवाइज करू. ॲटम मीन्स व्हॉट? इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ अ मॅटर. मग मॅटर म्हणजे काय? एनिथिंग इन द युनिवर्स विच ऑक्युपाइज सम स्पेस अँड हॅज फिक्स्ड मास, त्याला म्हटलं जाईल मॅटर. त्याचा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे कोण? ॲटम. ॲटम मध्ये कोण कोण प्रेझेंट असतं? प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन असतो. पण मास काउंट करत असताना, मास कॅल्क्युलेट करत असताना आपण कन्सिडर कोणाला करतोय? फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला. इलेक्ट्रॉनला काय करत नाही? कारण इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल आहे. कोणाच्या कम्पेअर मध्ये? ॲज कम्पेअर टू मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ न्यूट्रॉन. इज दॅट क्लिअर? मग त्याचा ॲटॉमिक मास सांगितलं. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे जर आयसोटॉप्स असतील, आयसोटॉप्स म्हणजे काय? ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट मास नंबर डिफरन्स आहे, मास नंबर डिफरंट आहे, तर त्या केसमध्ये आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. मग मॉलिक्युलर मास बघितलं तर त्याच्या अगोदर आपण बघितलं मॉलिक्यूल म्हणजे काय? ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम्स एकत्रित येतील त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल मॉलिक्यूल. मग सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल दी ॲटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. मग फॉर्म्युला मास म्हणजेच काय? जर कंपाऊंड आयोनिक असेल तर त्याच्या मॉलिक्युलर मासच्या ऐवजी आपण आयोनिक मास असा टर्म यूज करतो. आणि शेवटी आपण बघितलं 1 AMU ची व्हॅल्यू. 1 AMU म्हणजेच काय? 1/12 ऑफ कार्बन 12 ॲटम, ज्याची व्हॅल्यू किती आली होती? 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. इथे एक एक्झाम्पल पण घेतलं होतं की ज्याचा आपल्याला मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं होतं. ओके, तो हे इथपर्यंत समजलेलं आहे. चलो, थँक्यू, हॅव अ गुड डे.